ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सरकार जेनझीला घाबरतंय का? निवडणूक आयोग कुणाची नोकरी करतंय हे हळूहळू लक्षात येतंय। उद्धव ठाकरेंचा महायुतीसह निवडणूक आयोगावर निशाणा। ठाकरेंना फक्त मराठी माणसाची दुबार मतदार यादी दिसली आरोप करत आशिष शेलारांकडून मुस्लिम मतदारांच्या यादीचं वाचन, मवियाच्या अनेक मतदारसंघांचाही उल्लेख। फडणवीसांना पप्पू ठरवल्याबद्दल शेलारांचे आभार। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं। शेलारांनाही काम आमच्यासोबत कोर्टात यावं। फडणवीस शेलारांमध्ये काही बिनसल्याची शक्यता असल्याचं ठाकरेंकडून संशय व्यक्त। तुमचे खासदार चुकीच्या यादीवर निवडून आले असतील तर त्यावर बोला, बावनकुळेंचं ठाकरेंना आव्हान। तर लांगुल चालन करणारे पप्पू कोण हे महाराष्ट्राला माहीत, बावनकुळेंचं उत्तर। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी सुषमा अंधारेंचा फलटण पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या। APIनं संपदाचं खच्चीकरण केल्याचा आरोप, तर सरकारनं SIT नेमलीच नाही, अंधारेंचा दावा। फलटण प्रकरणातील SITत निवृत्त न्यायाधीशांचा समावेश करा, सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी। तर फडणवीसांनी तपासाआधी क्लीन चिट देऊ नये, निंबाळकरांवरून सुळेंची टीका। फलटणमध्ये आज माजी आमदार रणजित निंबाळकरांची पत्रकार परिषद। आरोप करणाऱ्यांनी पत्रकार परिषदेत येण्याचं निंबाळकरांचं आव्हान। इलाका तुम्हारा धमाका हमारा म्हणत सुषमा अंधारेंचं रणजित निंबाळकरांना चॅलेंज। खरंच चर्चा करायची असेल तर मी फलटणमध्येच, आरोप करणाऱ्यांनी चर्चेला या म्हणणाऱ्या निंबाळकरांना प्रतिआव्हान। खासदार सुप्रिया सुळेंनी महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची बीडमध्ये भेट घेतली। आत्महत्या प्रकरण लोकसभेत मांडा, सुळेंचा खासदार बजरंग सोनावणेंना सूचना। रुपाली ठोंबरेंचं रुपाली चाकणकरांविरोधात आंदोलन। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या पक्षातीलच नेत्यांविरोधात आक्रमक, चाकणकरांनी राजीनामा द्यावा, ठोंबरेंची मागणी। ठोंबरेंच्या आंदोलनात चाकणकरांवरील टीका करणारे पोस्टर्स। महिला आयोगाचं काम मेकअपसाठी थांब अशा आशयाचे पोस्टर्स झळकावले। चाकणकरांच्या पोस्टरला मेकअप करत जोडेही मारले। माझ्यावर होणाऱ्या आरोपांवर 2 ते 3 दिवसात भूमिका मांडणार, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची TV9ला प्रतिक्रिया। आजपासून 5 दिवस अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आढावा बैठका। सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत वरळी डोममध्ये जिल्हावार बैठका होणार। आज मराठवाडा विभागाचा आढावा। बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर शिरूरच्या पिंपरखेड ग्रामस्थांचा संताप। वन विभागाच्या गाडीसह कार्यालय पेटवलं। बेल्हा जेजुरी महामार्गावर रास्ता रोको। दादर कबूतरखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी जैन मुनींचं आजपासून उपोषण। निलेशचंद्र मुनींचं आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू, तर मुनींच्या भूमिकेशी सहमत नाही, लोढांचं स्पष्टीकरण। निवडणुकांमुळे नागपुरातील हिवाळी अधिवेशन पुढे ढकललं जाण्याची शक्यता। 8 डिसेंबरपासून होणारं अधिवेशन 10 दिवस पुढे जाण्याचा अंदाज। अनौपचारिक चर्चेत बावनकुळेंचे माहिती। भारतीय महिला संघानं पहिल्यांदाच जिंकला विश्वचषक। फायनल सामन्यात भारताची दक्षिण आफ्रिकेवर मात। हरमनप्रीतच्या नेतृत्वात महिला संघाचा ऐतिहासिक विजय। अमिताभ बच्चन यांच्या जलसा आणि प्रतीक्षा बंगल्याबाहेर सुरक्षेत वाढ। सुरक्षा वाढवण्याचं कारण पोलिसांनी गुप्त ठेवलं। बंगल्याबाहेर पोलीस सुरक्षेसह रस्त्यावरही बॅरिकेड्स। पाकिस्तानकडून अण्वस्त्रांची चाचणी सुरू। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, तर रशिया, चीन आणि उत्तर कोरिया पाठोपाठ अमेरिकाही अणुचाचणी करणार, ट्रम्प यांचा इशारा। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।